थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. प्रकरण 3. श्रद्धा. इच्छेच्या दृश्य परिणामावर श्रद्धा आणि इच्छा पूर्ण होण्याविषयी विश्वास. संपत्तीबाबतची दुसरी पायरी श्रद्धा. मनाला औषध देणाऱ्यातील प्रमुख म्हणजे श्रद्धा. जेव्हा श्रद्धा विचारांच्या कंपनात मिसळून जाते तेव्हा सुप्त मन ताबडतोब त्या कंपनीची सूचना घेते, त्याचे आध्यात्मिक पातळीवर रूपांतर करते आणि अमर्याद बुद्धीकडे प्रक्षेपित करते, जसे प्रथिनेमध्ये होते. सर्व महत्त्वाच्या सकारात्मक भावनांमध्ये श्रद्धा, प्रेम आणि लैंगिक प्रेरणा या अतिशय शक्तिशाली असतात. या तिन्ही जेव्हा एकमेकात मिसळून जातात तेव्हा अशा प्रकारे विचारांना रंग चढतो की तो सुप्त मनाला ताबडतोब पोहोचवतो, जिथे त्यांचे आध्यात्मिक भावात रूपांतर होते. ते एकच रूप आहे जे त्या अमर्यादित शक्तीला प्रतिसाद द्यायला भाग पाडते. प्रेम आणि श्रद्धा या मानसिक असतात आणि माणसाच्या आध्यात्मिक बाजूशी संबंधित असतात. लैंगिक प्रेरणा संपूर्णपणे जीवनशास्त्रीय असतात, ज्या शरीराशी संबंधित असतात. या तीन भावनांचे एकजीव होणे वा मिसळणे याचा परिणाम विचार करणारा माणूस आणि ती अमर्याद शक्ती यांच्यात थेट संबंध निर्माण करणारी वाहिनी जणू खुली होण्यात होते. श्रद्धा विकसित कशी करावी? मी आता असे काही सांगणार आहे ज्यामुळे इच्छेचे रूपांतर त्या इच्छेच्या शरीर रूपात किंवा पैशामध्ये करण्यासाठी स्वयंसूचनेच्या तत्वाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे कळेल. श्रद्धा ही अशी एक मानसिक अवस्था आहे जी स्वयंसूचनेच्या तत्वाद्वारे सुप्त मनाला वारंवार सूचना देऊन निर्माण केली जाऊ शकते. उदाहरण म्हणून तुम्ही हे पुस्तक कोणत्या उद्देशाने वाचत आहात याचा विचार करूया. उद्देश साहजिकच हा आहे की इच्छेच्या न दिसणाऱ्या विचार उर्मीचे रूपांतर तिच्या दिसणाऱ्या रूपात म्हणजेच पैशात करण्याची क्षमता प्राप्त करणे. स्वयंसूचना आणि सुप्त मन यावरील प्रकरणात सांगितलेल्या सूचनानुसार तुम्ही सुप्त मनाला पटवून देऊ शकता की तुम्ही जे मागत आहात ते तुम्हाला मिळणार आहे असा तुमचा विश्वास आहे. असे झाल्यावर सुप्त मन कृतिशील होऊन तो विश्वास पुन्हा तुमच्याकडे श्रद्धेच्या रूपात पाठवेल आणि त्यानंतर मागितलेले मिळवण्यासाठी निश्चित योजना करेल. जिथे अगोदर श्रद्धा नसते तिथे ती उत्पन्न करण्याची पद्धत सांगणे अत्यंत कठीण आहे. इतकी कठीण की एखाद्या अंधाला ज्याने लाल रंग पाहिलेलाच नाही आणि तुम्ही जे सांगताय त्याची तुलना करण्यासाठी त्याच्याकडे काही नाही, अशाला लाल रंगाचे वर्णन करणे. तुम्ही 13 तत्वे आत्मसात केल्यावर श्रद्धा ही मानसिक अवस्था आपल्या इच्छेने विकसित करू शकतात, कारण ती मानसिक अवस्था ही तत्वे अनुसरून आणि वापरण्याने स्वइच्छेने विकसित होते. श्रद्धा ही भावना स्वइच्छेने विकसित करण्यासाठी सुप्त मनाला पुन्हा पुन्हा निग्रहाचे आदेश ही एकच पद्धत आहे. कधी कधी माणसे गुन्हेगार बनतात. हे कदाचित पुढील स्पष्टीकरणाने अधिक स्पष्ट होईल. गुन्हाशास्त्रातील तज्ज्ञांच्या शब्दात, जेव्हा माणसे प्रथमच गुन्ह्यांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना त्याचा अत्यंत तिटकारा वाटतो. जर ते गुन्ह्यांच्या संपर्कात काही काळ राहिले तर त्यांना त्याची सवय होते आणि ते सहन करतात. जर असा संपर्काचा काळ पुष्कळ असेल तर ते त्याचा स्वीकार करतात आणि त्याच्या प्रभावाखाली येतात. याचा अर्थ कोणत्याही विचारांची उर्मी जर सतत सुप्त मनाला काही सांगत राहिली तर तिचा सुप्त मनाकडून स्वीकार होतो आणि त्यावर उपलब्ध व्यवहार्य मार्गाने कृती करून प्रत्यक्षात आणले जाते. या संदर्भात या वाक्याचा विचार करा. सर्व विचार ज्यांना भावनेचे स्वरूप आले आहे आणि ते श्रद्धेत एकजीव झाले आहे ते लगेचच प्रत्यक्षात येण्याची सुरुवात करतात. विचारांमधील भावनांचा भाग विचारांना जोश, जिवंतपणा आणि कृती देतो. श्रद्धा, प्रेम आणि लैंगिक भावना जेव्हा विचारांच्या उर्मीमध्ये मिसळतात तेव्हा त्या एक
ती भावना करेल त्यापेक्षा अधिक कृती करून जातात. केवळ श्रद्धा मिश्रित विचारच नाही तर कोणत्याही सकारात्मक अगर नकारात्मक भावना मिश्रित विचार सुप्त मनापर्यंत पोहोचतो आणि त्यावर प्रभाव टाकतो. वरील विवेचनावरून तुमच्या लक्षात येईल की सुप्त मन नकारात्मक व विध्वंसक विचाराचेही प्रत्यक्षात रूपांतर तितक्या सहजतेने करेल तितक्या सहजतेने सकारात्मक व विधायक विचाराचे करेल. लाखो लोक अनुभवत असलेल्या या विलक्षण घटनेला दुर्दैव व दुर्भाग्य म्हटले जाते. असे लाखो लोक आहेत ज्यांचा विश्वास असतो की गरिबी आणि अपयश हे त्यांच्या नशिबातच होते, कारण त्यांचा अशा काही चमत्कारिक शक्तीवर विश्वास असतो की ज्यावर त्यांचे नियंत्रण नाही. ते त्यांच्या स्वतःच्या दुर्भाग्याचे जनक असतात, कारण हा नकारात्मक विश्वास सुप्त मनाने उचललेला असतो आणि तो प्रत्यक्षात उतरलेला असतो. पुन्हा एकदा हे सांगण्याचे हे अगदी योग्य ठिकाण आहे की पूर्ण होईल या अपेक्षेने वा विश्वासाने केलेली पैशाची किंवा इतर गोष्टीची इच्छा जर सुप्त मनाला सांगितली तर त्याने तुम्हाला फायदा होण्याची शक्यता असते. तुमचा विश्वास व श्रद्धा सुप्त मन करणार असलेली कृती ठरवतो. स्वयंसूचनांनी तुमच्या सुप्त मनाला फसवायला काहीही अडचण येत नाही. जसे मी माझ्या मुलाच्या सुप्त मनाला फसवले. फसवणूक अधिक वास्तववादी होण्याकरता सुप्त मनाला सांगताना तुम्हाला जे 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 हवे आहे ते तुमच्याकडे अगोदरच आहे असे समजा. विश्वास अथवा श्रद्धा या मानसिक अवस्थेत उपलब्ध असलेल्या थेट आणि व्यवहार्य माध्यमातून सुप्त मनाला दिला गेलेला कोणताही आदेश पाळला जाऊन त्यांचे रूपांतर प्रत्यक्षात होईल. सुप्त मनाला दिल्या जाणाऱ्या आदेशात प्रयोग करून अथवा सरावाने श्रद्धा कशी मिळवायची याबद्दल नक्कीच पुरेसे सांगितले गेले आहे. अचूकता सरावाने येईल, ती केवळ सूचना वाचून येणार नाही. जर गुन्ह्याच्या संगतीत राहून एखादा माणूस गुन्हेगार होत असेल आणि हे सर्वश्रुत आहे, तर हेही तितकेच खरे आहे की आपल्याला श्रद्धा वाटते आणि सुप्त मनाला सांगत राहण्याने श्रद्धा वाटू लागते. ज्या स्वरूपाचे प्रभाव मनावर अंमल गाजवतात तसे मन वागते. हे सत्य जाणा की मग तुमच्या लक्षात येईल की सकारात्मक भावनांचा अंमल तुमच्या मनावर असणे आणि नकारात्मक भावनांना थारा न देणे व त्या काढून टाकणे का गरजेचे आहे. सकारात्मक भावना असलेले मन हे अशा मानसिक अवस्थेचे आवडते ठिकाण होते जिचे नाव श्रद्धा आहे. असे मन इच्छानुसार सुप्त मनाला सूचना देऊ शकते. त्या सुप्त मन स्वीकारते आणि त्यानुसार कृती करते. श्रद्धा ही अशी मानसिक अवस्था आहे जी स्वयंसूचनेने येऊ शकते. वर्षानुवर्ष धर्मनिष्ठ मंडळी मानव जातीला यावर श्रद्धा ठेवा, त्यावर श्रद्धा ठेवा, अमुक संप्रदाय तमुक मत प्रणाली अशा कानपिचक्या देत आली आहेत. पण श्रद्धा कशी बाणवावी हे लोकांना सांगण्यात ते अपयशी ठरले. त्यांनी हे सांगितले नाही की श्रद्धा ही मानसिक अवस्था आहे आणि ती स्वयंसूचनेने अंगी बनवता येते. जिथे श्रद्धा नाही तिथे एका तत्वाद्वारे कशी विकसित होऊ शकते हे आम्ही सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगून स्वतःवर विश्वास ठेवा, अनंतावर विश्वास ठेवा. आपण सुरू करण्यापूर्वी पुन्हा आठवण करून देतो की श्रद्धा ही विचारांच्या उर्मिला चैतन्य, सामर्थ्य आणि कृती देणारे शाश्वत रामबाण औषध आहे. मागचे वाक्य दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा वाचण्याजोगे आहे आणि मोठ्याने वाचण्यासारखे आहे. संपत्ती मिळवण्याचा आरंभबिंदू श्रद्धा आहे. विज्ञानाचे नियम विश्लेषण करू शकत नाहीत. अशा सर्व चमत्कारांचा आणि रहस्यांचा पाया श्रद्धेत आहे. अपयशावर एकमेव उतारा श्रद्धेचा आहे. श्रद्धा हा एक घटक आहे, रसायन आहे, जे प्रार्थने बरोबर मिसळला त्या अनंत शक्तीबरोबर थेट संपर्क होतो. माणसाच्या मर्यादित बुद्धीने निर्माण केलेली विचारांच्या सर्वसाधारण कंपनांचे रूपांतर श्रद्धेने त्यांच्या आध्यात्मिक रूपात होते. मनुष्य अनंतातील वैश्विक शक्ती उपयोगात आणू
शकेल यासाठी श्रद्धा हे एकमेव साधन आहे. मागच्या प्रत्येक विधानासाठी पुरावा आहे. पुरावा साधा आहे आणि सहज दाखवण्यासारखा आहे. स्वयंसूचनेच्या तत्वात तो लपटलेला आहे. म्हणून आपण स्वयंसूचनेवर आपले लक्ष केंद्रित करूया आणि पाहू की ते काय आहे आणि त्यामुळे काय मिळू शकते. हे सर्वश्रुत आहे की आपण जे काही खरे खोटे स्वतःला सांगत राहू त्यावर शेवटी आपला विश्वास बसतो. जर एखादा माणूस सातत्याने असत्य बोलत राहिला तर शेवटी तो ते असत्य सत्य म्हणून स्वीकारतो. एवढेच नाही तर ते सत्यच आहे असा त्याचा विश्वास बसतो. प्रत्येक माणूस जसा आहे तसा असतो याची कारण त्याच्या मनात ज्या प्रकारच्या प्रभाव टाकणाऱ्या विचारांचा अधिवास तो करू देतो त्यात आहे. माणूस जे विचार मुद्दाम स्वतःच्या मनात घालतो व वाढू देतो आणि त्यात एक किंवा अधिक भावनांचे मिश्रण करतो ते विचार प्रेरक शक्ती ठरतात आणि त्या व्यक्तीची प्रत्येक हालचाल कृती यांवर नियंत्रण ठेवतात, तिला दिशा देतात. आता एक महत्त्वाचे सत्य, कोणत्याही भावनांनी मिश्रित असे विचार एक चुंबकीय शक्ती धारण करतात, जे इथरच्या कंपनांद्वारे तशा प्रकारचे किंवा त्याच्याशी संबंधित विचार आकर्षून घेतात. भावनांमुळे अशा प्रकारे चुंबकीय शक्ती धारण करणाऱ्या विचारांची तुलना एखाद्या बीजाशी होऊ शकते. जेव्हा ते सुपीक जमिनीत पेरले जाते, रुजते, वाढते आणि पुन्हा पुन्हा वृद्धींग होते, जोपर्यंत त्या छोट्या बाजीच्या सभाची असंख्य बीजे तयार होत नाही तोपर्यंत. इथर हे कंपनांच्या शाश्वत शक्तीचे अंतराळातील वस्तुमान आहे. ते विध्वंसक तसेच विधायक अशा दोन्ही कंपनांपासून बनलेले आहे. त्यात नेहमीच भीती, गरिबी, आजार, अपयश, दुःख यांची कंपने असतात. तसेच समृद्धी, आरोग्य, यश आणि आनंद याचीही कंपने असतात. जसे त्यात संगीताच्या वाद्याचे शेकडो आवाज असतात आणि शेकडो मानवी आवाज असतात, त्याप्रमाणे हे सगळे आवाज रेडिओ या माध्यमाद्वारे स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्व राखून असतात. इथरच्या प्रचंड भांडारातून मानवी मन कायम त्यांच्या मनावर अंमल असणाऱ्या विचारांशी सुसंगत विचारांना आकर्षून घेत असते. मनाला असलेला कोणताही विचार, कल्पना, योजना व उद्देश त्यांच्या नातेवाईकांना आकर्षून घेतो. स्वतःच्या शक्तीत या नातेवाईकाच्या शक्तीची भर घालतो आणि वाढवतो तोपर्यंत तो त्या व्यक्तीचा प्रभावशाली आणि प्रेरणादायी स्वामी बनत नाही. आता आपण सुरुवातीच्या मुद्द्याकडे येऊ आणि जाणून घेऊ की कल्पना, योजना किंवा उद्देश याचे मूळ बीज मनात कसे रुजवायचे. ते जाणून घेणे सोपे आहे. कोणतीही कल्पना, उद्देश किंवा योजना ही मनात रुजवायची ती तिचा विचार पुन्हा पुन्हा करून. म्हणूनच तुमचा मुख्य उद्देश किंवा निश्चित प्रमुख ध्येय लिहायला लक्षात ठेवायला सांगितले जाते. जोपर्यंत त्या आवाजाची कंपने तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकायला येईल अशा शब्दात रोज म्हणायला सांगितले जाते. जे विचार आपण घेतो आणि आपल्याला दैनंदिन भवतालातून नोंदले जातात त्या विचारांच्या कंपनामुळे आपण जसे आहोत तसे असतो. कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीचा झटकून टाकायचा आणि स्वतः ठरवून आयुष्याची बांधणी करायचा निश्चय करा. मानसिक जमेच्या आणि खर्च बाबीची पडताळणी केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे तुमच्याकडे नसलेला आत्मविश्वास आहे. या अडथळ्यावर मात करता येते. स्वयंसूचनेच्या तत्वाद्वारे बुजेरपणाचे रूपांतर धीटपणात होऊ शकते. या तत्वाचे अनुसरण निव्वळ सकारात्मक विचारांच्या उर्मिलीहून काढणे, लक्षात ठेवणे, पुन्हा पुन्हा म्हणणे हे तोपर्यंत करत राहणे जोपर्यंत ते विचार तुमच्या सुप्त मनातील काम करणारे अवजार बनत नाहीत. आत्मविश्वासाचे सूत्र. पहिले, माझ्या आयुष्यातील निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचा हेतू सफल करण्याची क्षमता माझ्यात आहे हे मला माहीत आहे. म्हणून मी माझ्याकडून ते मिळवण्यासाठी चिकाटी आणि सातत्याची मागणी करतो.
आणि मी आता इथे तशा कृतीचे आश्वासन देतो. दुसरे, मला हे कळालेले आहे की माझ्या मनावर प्रभाव असणारे विचार शेवटी बाहेरच्या जगात कृतीत उतरतील आणि हळूहळू वास्तव बनतील. म्हणून मला जशी व्यक्ती बनायचे आहे त्यावर मी रोज 3 मिनिटे माझे विचार एकाग्र करेन, जेणेकरून माझ्या मनात त्या व्यक्तीचे मानसिक चित्र स्पष्ट होईल. तिसरे, स्वयंसूचनेच्या तत्वानुसार माझ्या मनात सातत्याने ठेवलेली आकांक्षा शेवटी हेतू सफलतेसाठी काही व्यवहार्य साधनांद्वारे अभिव्यक्ती शोधेल. म्हणून माझ्यात आत्मविश्वास विकसित होण्याच्या मागणीसाठी रोज 10 मिनिटे व्यतीत करेन. चौथे, मी स्पष्टपणे माझ्या आयुष्याच्या निश्चित प्रमुख ध्येयाचे वर्णन लिहिले आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास मिळेपर्यंत मी कधीच थांबणार नाही. पाचवे, मला पूर्णपणे माहीत आहे की कोणतीही संपत्ती वा प्रतिष्ठा सत्य आणि न्यायाच्या पायावर उभी असल्याशिवाय फार काळ टिकणार नाही. म्हणून ज्याच्यावर परिणाम होणार आहे त्यांच्या सगळ्याचा फायदा होणार नाही असे मी काही करणार नाही. ज्या शक्तींचा मी उपयोग करणार आहे त्या आणि इतर लोकांचे सहकार्य आकर्षित करून घेण्यात मी यश मिळवेन. लोकांना सेवा देण्याच्या माझ्या इच्छेमुळे लोकांनी मला सेवा द्यायला मी त्यांना प्रवृत्त करेन. मी संपूर्ण मानवजातीविषयी प्रेम भावना मनात ठेवून तिरस्कार, हेवा, असूया, स्वार्थ आणि दोष काढत राहणे या वृत्ती काढून टाकेन. कारण मला माहीत आहे की दुसऱ्यांबद्दल नकारात्मक भावना ठेवून मला कधीच यश मिळणार नाही. दुसऱ्यांना माझ्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करेन, कारण मी दुसऱ्यांवर आणि स्वतःवर विश्वास ठेवेन. मी या सूत्रावर माझ्या नावाची सही करेन ते ध्यानात ठेवेन आणि असे रोज एकदा संपूर्ण श्रद्धेने मोठ्याने वाचेन की ती सूत्रे हळूहळू माझे विचार आणि कृतीवर प्रभाव टाकतील आणि मी स्वावलंबी आणि यशस्वी माणूस होईल. या सूत्राच्या मागे निसर्गाचा नियम आहे जो अजून कोणालाही स्पष्ट करता आला नाही. त्याने सर्व युगातले वैज्ञानिकांना गोंधळात टाकले आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी या नियमाला स्वयंसूचना असे नाव दिले आहे आणि सोडून दिले आहे. कोणत्या नावाने या नियमाला संबोधले जाते याला फार महत्त्व नाही. त्याबद्दलची महत्त्वाची बाब अशी की जर तो विधायकपणे वापरला तर तो मानवजातीच्या यश आणि समृद्धीसाठी उपयुक्त ठरतो. याउलट जर विध्वंसकपणे वापरला तर तितक्याच तत्परतेने तो विध्वंसक करेल. या वाक्यात एक महत्त्वाचे सत्य सापडेल ते म्हणजे जे पराभूत होऊन त्यांचे आयुष्य गरिबी, दुःख आणि दैन्यात संपवतात त्याचे कारण त्यांनी स्वयंसूचनेच्या तत्वाचे नकारात्मक पालन केलेले असते. याचे कारण या वास्तवात सापडले की सर्व विचारांच्या उर्मीची प्रवृत्ती त्यांच्या शारीरिक रूपात दिसण्याची असते. सुप्त मन रासायनिक प्रयोगशाळा जिथे सर्व विचारांच्या उर्मी एकत्र येतात आणि प्रत्यक्ष शरीर रूपात येण्यासाठी तयार होतात. विधायक आणि विध्वंसक विचारात फरक करत नाही. आपण जे त्याला देऊ त्यावर ते आपल्या विचारानुसार काम करते. जसे भीतीतून आलेल्या विचारांचे रूपांतर सुप्त मन वास्तवात करेल त्याच प्रकारे ते धैर्य वा श्रद्धा यातून आलेल्या विचारांचे रूपांतर वास्तवात करेल. वैद्यकशास्त्राची पाने सूचक आत्महत्यांच्या उदाहरणांनी भरलेली आहेत. माणूस कोणत्याही साधना इतकाच प्रभावीपणे नकारात्मक सूचनांमुळे आत्महत्या करू शकतो. एका शहरात बँकेचे अधिकारी असलेल्या जोसेफ ग्रांट नावाच्या माणसाने बँकेच्या डायरेक्टर्सच्या संमतीविना बँकेची मोठी रक्कम उधार घेतली. तो जुगारात ते पैसे हरला. एके दुपारी बँकेचे परीक्षक येऊन हिशोब तपासू लागले. ग्रांट बँकेतून निघाला. त्याने स्थानिक हॉटेलमध्ये खोली घेतली. 3 दिवसांनी जेव्हा तो सापडला तेव्हा तो अंथरुणात ओरडत विव्हळत पडला होता आणि हेच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होता, देवा, मी आशाने मरणार आहे. मी बदनामी सहन करू शकत नाही. थोड्याच वेळात तो मरण पावला. डॉक्टरांनी ही केस मानसिक आत्महत्येची म्हणून
जशी वीज उद्योगातील चाके फिरते आणि विधायकपणे वापरली तर उपयुक्त ठरू शकते किंवा चुकीच्या पद्धतीने वापरली तर आयुष्य संपवू शकते. त्याच प्रकारे स्वयंसूचनेच्या नियम तुम्हाला शांती आणि समृद्धीकडे, अगर दुःख, अपयश आणि मृत्यूच्या दारीत कोसळू शकते आणि ते अर्थात तुमच्या त्या नियमाच्या आकलनावर आणि वापरण्यावर अवलंबून आहे. अनंत विश्वातील बुद्धीशी जोडून घेण्याच्या क्षमतेविषयी जर तुमच्या मनात भीती, शंका आणि आत्मविश्वास असेल आणि तरी तुम्ही त्या शक्ती वापरल्यात, तर स्वयंसूचनेचा नियम त्यातील अविश्वासाचा गाभा घेऊन अशा प्रकारे वापरेल की तुमचे सुप्त मन त्याचे रूपांतर त्या प्रकारे प्रत्यक्षात दाखवेल. 2+2=4 या वाक्याइतकेच वरील वाक्य खरे आहे. वारा जसा एका जहाजाला पूर्वेकडे तर दुसऱ्याला पश्चिमेकडे नेतो, तसे तुमच्या विचारांच्या तारूनुसार सहनसूचनेचा नियम तुम्हाला आयुष्यात वर उचलेल वा खाली ढकलेल. कल्पनेला भोवळा येईल इतक्या उंच यशोशिखरावर एखाद्या माणसाला नेणाऱ्या स्वयंसूचनेच्या नियमाचे फार चांगले वर्णन पुढे ओळीमध्ये आहे. जर तुम्हाला वाटले की तुम्ही पराभूत झाला आहात, तर तुम्ही झाला आहात. जर तुम्हाला वाटले की तुम्ही हे धाडस करू शकणार नाही, तर तुम्ही ते करणार नाही. तुम्हाला जिंकायला आवडेल, पण तुम्हाला वाटले की तुम्ही जिंकू शकणार नाही, तर हे निश्चित समजा की तुम्ही जिंकणार नाही. तुम्ही असा विचार केलाय की तुम्ही हाराल, तर तुम्ही हारलेले आहात. कारण जगात आम्हाला दिसते की माणसाच्या इच्छेत यशाची सुरुवात असते. ते सर्व मनाच्या स्थितीवर आहे. तुम्ही विचार केलाय की तुम्ही वरचढ आहात, तर तुम्ही आहात. वरचढसाठी तुमचे विचार उच्च असले पाहिजे. तुम्ही बक्षीस जिंकण्याआधी देखील तुम्हाला स्वतःबद्दल खात्री असली पाहिजे. आयुष्याची लढाई नेहमीच बलवान अगर वेगवान माणूस जिंकत नाही, पण लवकर असो वा उशिरा, जो जिंकतो तो जिंकून शकणाऱ्याचा विचार करणारा असतो. मोठ्या अक्षरातील शब्दाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कवीच्या मनातील गार्भितार्थ कळेल. तुमच्या मेंदूच्या पेशीमध्ये यशाचे बीज सुप्त अवस्थेत आहे. त्याला जर जागे करून कृतिशील केले तर तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा उंचीवर तुम्हाला घेऊन जाईल. जसे एखादा महान वादक व्हायोलिनच्या तंतूमधून अतिशय सुंदर संगीत निर्माण करतो, तसेच तुमच्या मेंदूतील निद्रित प्रतिभेला तुम्ही जागे करा आणि तुम्हाला जे ध्येय गाठायचे आहे तिथपर्यंत नेण्यासाठी तिला कृतिशील करा. अब्राहम लिंकन यांनी 40 गाठेपर्यंत ज्या ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले त्या सर्वात ते अपयशी ठरले. ते असेच कोठून तरी आलेले ओळख विरहित सामान्य व्यक्ती होते. मात्र एक दिव्य अनुभव त्याच्या आयुष्यातला आला आणि त्यांच्या हृदयातील आणि मेंदूतील निद्रित प्रतिभेला जागवून गेला. त्यातून जगाला खरोखरच एक महान व्यक्ती मिळाली. तो अनुभव दुःख आणि प्रेम मिश्रित होता. तो ऑन रेटलेज मुळे त्यांना मिळाला. एकमेव स्त्री जिच्यावर त्यांनी खरोखरच प्रेम केले. प्रेम ही भावना, श्रद्धा या मानसिक अवस्थेच्या अतिशय जवळची असते. हे सर्वश्रुतच आहे आणि म्हणूनच एखाद्याचे विचार त्याच्या आध्यात्मिक स्वरूपात प्रकट होण्यात प्रेम कारणीभूत होते. शेकडो लोकांच्या आयुष्याचे आणि त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यावर प्रस्तुत लेखकाला संशोधनात असे आढळले की बहुतेक प्रत्येकाच्या मागे एका स्त्रीच्या प्रेमाचा प्रभाव होता. माणसाच्या हृदयातील आणि मेंदूतील प्रेम भावना चुंबकीय आकर्षणासाठी अनुकूल क्षेत्र तयार करते, जे इथरमध्ये तरंगत असलेल्या उच्च आणि अधिक चांगल्या कंपनांचा प्रवाह निर्माण करते. तुम्हाला जर श्रद्धेच्या शक्तीचा पुरावा हवा असेल, तर ज्या स्त्री पुरुषांनी ती वापरली आहे त्यांच्या कर्तबगारीचा अभ्यास करा. यादीत पहिलं नाव येतं नाझरीन याचं. कितीही लोकांनी ख्रिश्चन शिकवण डागळलेली असो, त्याचे चुकीचे अर्थ लावलेले असोत, त्या शिकवणीचे सत्य आणि सिद्धांत न दिसणारी कितीही
कर्मकांडे आणि संप्रदाय तिच्या नावे तयार झाले असोत, मी माणसाच्या मनावर प्रभाव पाडणारी सर्वात महान शक्ती आहे. ख्रिस्ताच्या शिकवणीचे आणि कर्तृत्वाचे सार चमत्कार या शब्दात काढले गेले असेल, पण तो श्रद्धा या व्यतिरिक्त काही नाही. जर काही चमत्कार नावाचे घडत असेल, तर तो केवळ एक मानसिक अवस्थेद्वारे होतो, ज्याचे नाव श्रद्धा आहे. काही धर्मशिक्षक आणि स्वतःला ख्रिश्चन म्हणवणाऱ्या अनेक जणांना श्रद्धा समजली आहे ना ते ती अनुसरत आहेत. सर्व जगाला माहीत असलेल्या महात्मा गांधींनी श्रद्धेचे सामर्थ्य कसे दाखवले ते आपण आता पाहूया. श्रद्धेच्या सर्व शक्त्यांची जगाला कळालेली आश्चर्यकारक उदाहरणे या माणसामध्ये होती. पैसा, युद्ध, जहाजे, सैनिक, युद्धाची सामग्री यांसारखी सत्तेची कोणतीही साधने नसताना या काळात गांधीजीकडे कोणाही इतर माणसापेक्षा अधिक शक्ती आहे. गांधीकडे पैसा नाही, घर नाही, कपड्यांची थप्पी नाही, पण तरी त्याच्याकडे शक्ती आहे. ती त्याच्याकडे कशी आली? श्रद्धेच्या तत्वाच्या त्यांच्या आकलनातून आणि 20 कोटी लोकांच्या मनात ती रुजवण्याच्या त्यांच्या क्षमतेतून त्यांनी ती निर्माण केली. जे बलवान सैनिक सत्ता करू शकली नाही, सैनिक आणि सैनिकी यंत्रणा कधीही करू शकणार नाही, ते गांधीजींनी श्रद्धेच्या सामर्थ्यावर केले. त्यांनी 20 कोटी लोकांच्या मनांना एकसंघ राखून एका मनाने एकजुटीने पुढे जाण्याकरता प्रभावी करण्याची अद्भुत गोष्ट साध्य केली. श्रद्धेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या शक्तीचे एवढे शक्य झाले असते? असा एक दिवस येईल की नोकरदार आणि मालक यांना श्रद्धेच्या शक्यता समजतील. ती पहाट उगवत आहे. अलीकडच्या धंद्यातील मंदीमुळे श्रद्धा नसणे हे धंद्याला काय करू शकेल ते जाणण्यासाठी सर्व जगाला भरपूर संधी मिळाली आहे. मंदीने जगाला शिकवलेल्या धड्याचा उपयोग करून घेण्यासाठी जगात पुरेसे बुद्धिमान लोक आहेत. मंदीमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर पाहिले की सर्वदूर पसरलेली भीती उद्योग आणि धंदा यांना पांगळे करेल. या अनुभवातून उद्योग आणि धंद्यात पुढे जाणारे लोक घडतील. गांधीजींनी जगाला घालून दिलेल्या उदाहरणावरून फायदा करून घेतील आणि जगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुयायी होण्यासाठी गांधीजींनी वापरलेली साधने तेही वापरतील. आज जी स्टीलच्या कारखान्यात, कोळशाच्या खाणीत, मोटारीच्या फॅक्टरीत काम करणारी आणि अमेरिकेच्या छोट्या गावात व शहरात असलेली अनोळखी माणसे आहेत, ज्यांच्यातून ही नेते मंडळी तयार होतील. धंद्याला नूतनीकरणाची गरज आहे. याबाबत चुकीच्या समजुतीत राहू नका. बळजबरी आणि भीती या आर्थिक संयुगावर आधारलेली भूतकालीन गृहीतकांची जागा श्रद्धा आणि सहकार्य या चांगल्या तत्वांनी घेतली जाईल. जे कष्ट करतील त्यांना रोजगारापेक्षा अधिक काही मिळेल. त्यांना धंद्यात होणाऱ्या फायद्यातील हिस्सा मिळेल, जसा धंद्याला भांडवल पुरवणाऱ्यांना मिळतो. मात्र प्रथम त्यांना त्यांच्या मालकांना अधिक द्यावे लागेल आणि जनतेच्या जीवावर बळजबरीने भांडणे आणि सौदेबाजी करणे थांबवावे लागेल. धंद्यातील फायदा मिळवण्यासाठी हक्क त्यांना त्यांच्या कामातून मिळवावा लागेल. याशिवाय सर्वात महत्त्वाचे, महात्मा गांधीजींनी आचरलेले तत्त्वे ज्यांना समजतील आणि जे आचरणात आणतील असे नेते त्यांचे नेतृत्व करतील. केवळ याच प्रकारे नेतृत्व करणाऱ्यांना त्यांच्या अनुयायांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामध्ये उच्चतम आणि शाश्वत सामर्थ्य असते. ज्या विस्मयकारक मशीन युगात आपण राहतो आणि जिथून आपण आता सुरुवात करत आहोत, त्याने माणसाचा आत्मा काढून घेतला आहे. या मशीन युगाच्या नेत्यांनी माणसांना जणू थंडगार यंत्रे बनवून टाकले आहे. सर्व संबंधिताच्या जीवावर काही न देता केवळ घेण्यासाठी सौदेबाजी करणाऱ्या नोकरदारांमुळे
त्यांना असे करणे भाग पडले. भविष्यातील परवलीचा शब्द माणसाचा आनंद आणि समाधान हा असेल आणि हे जेव्हा साधले जाईल तेव्हा उत्पादन आपोआप सुधारेल. उलट जेव्हा लोक श्रद्धा आणि वैयक्तिक कळकळ आपल्या कामात मिसळू शकत नव्हते त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे. उद्योग आणि धंदा करताना श्रद्धा आणि सहकार्याची आवश्यकता असल्यामुळे उद्योगपती आणि धंदा करणारे लोक काही मिसळण्याआधी काही देऊन पैसा कसा मिळवतात या पद्धतीचे विश्लेषण करणारा प्रसंग सांगणे रंजक आणि फायदेशीर ठरेल. उदाहरण देण्यासाठी निवडलेला प्रसंग सन 1900 मधील आहे, जेव्हा युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन ची निर्मिती झाली. तुम्ही गोष्ट वाचाल तेव्हा काही प्रमुख तथ्यांकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की कल्पना प्रचंड संपत्तीत रूपांतरित कशा झाल्या. पहिले म्हणजे अवाढव्य युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनचा जन्म चार्ल्स एम शवाब यांच्या कल्पनेतून झाला. ही त्यांच्या कल्पनाशक्तीतून आलेली अंतःप्रेरणा होती. दुसरे, त्यांनी त्या अंतःप्रेरणेत श्रद्धा मिसळली. तिसरे, त्या अंतःप्रेरणेचे रूपांतर वास्तवात शरीर अर्थरूपात व्हावे म्हणून त्यांनी त्यासाठी योजना आखली. चौथे, युनिव्हर्सिटी क्लबमधील त्या सुप्रसिद्ध भाषणातून त्यांनी त्या योजनेला कृती रूप दिले. पाचवे, त्यांनी त्यांच्या योजनेच्या चिकाटीने पाठपुरावा केला आणि ती पूर्णपणे राबवेपर्यंत त्या पाठी दृढ निश्चयाने उभे राहिले. सहावे, यशस्वी होण्याच्या धगधगत्या इच्छेने त्यांनी यशाचा मार्ग तयार केला. प्रचंड संपत्ती कशी मिळवता येते याचे आश्चर्य वाटणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनच्या निर्मितीची कथा त्यावर प्रकाश टाकू शकेल. माणसे विचार करून श्रीमंत बनू शकतात याबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल तर ही कथा त्या शंकेचे निरसन करेल, कारण युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनच्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकात वर्णन केलेल्या 13 तत्वांपैकी प्रमुख भागांचा वापर झालेला दिसेल. अत्यंत प्रेरणेच्या शक्तीची ही विस्मयकारक कथा जॉन लोवेल यांनी नाट्यपूर्णपणे न्यूयॉर्क वर्ल्ड टेलिग्रामला सांगितली आणि त्यांच्या सौजन्याने येथे पुन्हा छापत आहे. एक सुरेख भोजनोत्तर भाषण $1 कोटी साठी. 12 डिसेंबर 1900 च्या सायंकाळी जेव्हा देशामधील अर्थशास्त्रातील 80च्या आसपास नामवंत 5व्या रस्त्यावरील युनिव्हर्सिटी क्लबमधील हॉटेलमध्ये पश्चिमेकडील एका युवकाचा सन्मान करण्यासाठी जमले होते, तेव्हा त्यातील 6 लोकांना सुद्धा याची कल्पना नव्हती की ते अमेरिकेतील उद्योग इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाच्या पर्वाचे साक्षीदार आहेत. जे एडवर्ड सिमन्स आणि चार्ल्स स्ट्युअर्ट स्मिथ नुकतेच पिट्सबर्गला गेले होते, तेव्हा चार्ल्स एम श्वाब यांनी केलेल्या उत्कृष्ट आदरातिथ्याने भारावून गेले. या 38 वर्षीय स्टीलमॅनची ओळख पूर्वेकडील बँकिंग क्षेत्रात करून द्यावी या उद्देशाने दोघांनी ते भोजन आयोजित केले होते, पण परिषदेत त्यावरून चेंगराचेंगरीची पाळी येईल हे त्यांनी अपेक्षिले नव्हते. त्यांनी खरे तर श्वाब यांना आधीच इशारा दिला होता की न्यूयॉर्क वासियांचे भरलेले खिसे वक्तृत्वावर भाळणाऱ्यांपैकी नाहीत आणि स्टीलहन, हॅरिमन अँड वॉल्डरबिल्ट मंडळींना कंटाळा आणायचा नसेल तर श्वाब यांनी 15 ते 20 मिनिटांपर्यंतच स्वतःबद्दल नम्रपणे बोलून थांबावे. श्वाब यांच्या उजव्या बाजूला बसलेले सन्माननीय पाहुणे जॉन पी मॉर्गन हॉलमध्ये अगदी थोडा वेळ उपस्थित राहणार होते आणि पत्रकार आणि लोकांबद्दल बोलायचे झाले तर ते सगळे इतक्या कमी काळासाठी असणार होते की दुसऱ्या दिवशी त्यांचा उल्लेखही वर्तमानपत्रात
झाला नाही. दोन यजमान आणि त्यांचे प्रतिष्ठित पाहुणे यांनी नेहमीचे 7 ते 8 स्तरीय भोजन केले. संभाषण कमीच होते आणि जे होते ते हळू आवाजात होते. त्यांची कारकीर्द मोनोगाहिलाच्या तीरावर बहरली होती. असे काही बँक चालक आणि दलाल श्वाब यांना भेटले होते आणि त्यांना श्वाब फारसे माहीत नव्हते. पण ती रात्र संपण्यापूर्वी ते आणि त्यांच्याबरोबर संपत्ती सम्राट मॉर्गन ही श्वाबच्या प्रेमात अखंड बुडून जाणार होते आणि 1 कोटीचे बाळ युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनचे बीज रुजवणार होते. इतिहासाच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे की चार्ल्स श्वाब यांच्या त्या भाषणाची नोंद केली गेली नाही. अशाच प्रकारच्या शिकागोमधील बँक चालकांसमोरील भाषणात त्यांनी नंतर त्यातील काही मुद्दे पुन्हा सांगितले आणि त्याही नंतर जेव्हा सरकारने स्टील ट्रस्ट बरखास्तीचा खटला दाखल केला तेव्हा मॉर्गनना चित्तभ्रम झाल्यासारखा आर्थिक उलाढालीसाठी उद्युक्त करणाऱ्या त्यांच्या भाषणाबद्दल त्यांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून स्वतःची बाजू मांडली. मात्र हे शक्य आहे की ते घरगुती भाषण असावे, थोडे अशुद्धही. भाषा सौंदर्याबद्दल श्वाब कधीच फिकीर करत नसत. चटकदार सुभाषिते आणि चुटके असलेली, पण त्या व्यतिरिक्त त्या भाषणात विजेची शक्ती आणि प्रचंड प्रभाव होता. तो तिथे उपस्थित असलेल्या भोजन घेणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 5 कोटी भांडवलावर झाला. जेव्हा संमेलन अजूनही त्या भाषेच्या समूहात असताना आणि श्वाब 90 मिनिटे बोललेली असूनही मॉर्गननी खिडकीजवळ असलेल्या खुर्चीजवळ त्यांना नेले आणि त्या त्रासदायक उंच खुर्चीवर बसून पाय लोंबकळवत ते दोघे पुन्हा 1 तास बोलले. श्वाब यांचे जादुई व्यक्तिमत्व पूर्ण शक्तीनिशी पुढे आले होते. पण सर्वात महत्त्वाचे आणि टिकणारे होते ते म्हणजे स्टीलच्या भरभराटीसाठी विस्तृत आणि सविस्तर आखलेली त्यांची योजना. बिस्किटे, वायर आणि धातूचे कडे, साखर, रबर, व्हिस्की, तेल, च्युइंग गम आदींचा प्रयत्न करून झाल्यानंतर अनेकांनी मॉर्गन यांच्याकडे स्टील ट्रस्ट एकत्रितपणे सुरू करण्यात रस दाखवला होता. सट्टेबाज जॉन डब्ल्यू. गेट्स यांनी तर विनवणी केली होती, पण मॉर्गन यांना त्यांच्याबद्दल विश्वास नव्हता. शिकागो स्टॉकमधील शेअर दलाल बिल आणि जिम मोअर ज्यांनी मॅच ट्रस्ट आणि क्रॉकर कॉर्पोरेशन एकत्र केली होती, त्यांनीही विनंती केली होती, पण त्यात त्यांना यश आले नाही. एल्बर्ट एच. गॅरी या नीतिमत्तेचा आव आणणाऱ्या वकिलाला ते करायचे होते, पण तो तेवढा प्रभावी नव्हता. श्वाब यांच्या वक्तृत्वावर भाळून या धाडसी आर्थिक उलाढालीमधून मिळू शकणाऱ्या जबरदस्त परिणामाचे चित्र दिसायला लागेपर्यंत जे. पी. मॉर्गनना ही योजना म्हणजे एक सहज पैसा मिळवू इच्छिणाऱ्या लुंग्या-सुंग्याचे भ्रमिष्ट स्वप्न वाटत होते. हजारो छोट्या कंपन्या आणि नीट न चालणाऱ्या कंपन्यांना आकर्षून त्यांचे मोठ्या आणि स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांबरोबर एकत्रीकरण करण्याचे आर्थिक चुंबकीय आकर्षण जे एका पिढीपूर्वी सुरू झाले ते जॉन डब्ल्यू. गेट्स या गमत्या बिझनेस चर्चेमुळे सुरू झाले होते. त्याने अगोदरच छोट्या छोट्या धंद्यांना एकत्र करून अमेरिकन स्टील अँड वायर कंपनी काढली होती. तसेच मॉर्गन समवेत फेडरल स्टील कंपनी सुरू केली होती. द नॅशनल ट्यूब आणि अमेरिकन ब्रिज कंपनी या मॉर्गन यांच्या आणखी 2 कंपन्या होत्या आणि मोअर बंधूंनी टिन प्लेट, स्टील हूप, शीट स्टॉल आणि नॅशनल स्टील कंपनी यांचा अमेरिकन समूह स्थापण्यासाठी मॅच अँड कुकीज हा धंदा त्यागला होता. पण अँड्र्यू कार्नेगी यांच्या 53व्या भागीदाराच्या मालकीच्या आणि त्यांनी चालवल्या
महाकाय ट्रस्टपुढे बाकीचे सगळे ठेंगूच होते. ते स्वतःच्या समाधानासाठी एकत्र आले असून देत, पण ते सर्व मिळून सुद्धा कार्नेगींच्या कंपनीला धक्का लावू शकत नव्हते आणि हे मॉर्गनना माहीत होते. त्या विक्षिप्त स्कॉट माणसालाही हे माहीत होते. त्यांच्या प्रचंड उंचीवरील स्कायोबो कॉन्सलवरून त्यांनी सुरुवातीला मेजने आणि नंतर रागाने मॉर्गन यांच्या छोट्या कंपनीच्या स्वतःच्या बिझनेसशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न पाहिले होते. जेव्हा प्रयत्न फारच धाडसी व्हायला लागले, तेव्हा कार्नेगींच्या चित्तवृत्ती संतापात आणि सूडाच्या भावनेत बदल्या बदललेल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धींनी बांधलेल्या प्रत्येक कारखान्याची तशीच नक्कल काढायची त्यांचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्यांना वायर, पाईप, हुक किंवा शीट्स मध्ये रस नव्हता. उलट अशा कंपन्यांना कच्चे स्टील विकून त्यांना हव्या त्या आकाराचे काही बनवून देण्यात त्यांना समाधान मिळत होते. आता श्वाब सारख्या कार्यक्षम प्रमुख सेनापतीला बरोबर घेऊन त्यांनी त्यांच्या शत्रूंना धूळ चारायची योजना आखली. तर चार्ल्स श्वाबच्या त्या भाषणामध्ये मॉर्गनना एकत्र येण्याच्या त्यांच्या समस्येवर उत्तर मिळाले. कार्नेगीसारख्या अवाढव्य माणसाला सोडून एक ट्रस्ट म्हणजे काहीच नसणे असे होते. एका लेखकाने म्हटल्याप्रमाणे प्लम नसलेले प्लम पुडिंग असल्यासारखे. 12 डिसेंबर 1900 च्या रात्री श्वाब यांच्या भाषणात अगदी ठाम भाष्य नसले तरी नक्कीच एक लपलेली शक्यता होती की अवाढव्य कार्नेगी साम्राज्य मॉर्गन यांच्या तंबूखाली येऊ शकते. स्टीलचे जागतिक भविष्य, कार्यक्षमतेची पुनर्रचना, विशेष कौशल्य, अपयशी गिरण्या मोडीत काढणे, भरभराटीला येणाऱ्या मालमत्तावर प्रयत्न एकवटणे, धातूच्या व्यवसायातील आर्थिक गणिते, प्रशासकीय आणि इतर खर्चाची गणिते, परदेशी बाजारपेठा काबीज करणे याबद्दल ते बोलले. याहीपेक्षा त्यांच्यातल्या चाचण्यांना त्यांच्या नेमक्या चुका त्यांनी सांगितल्या. त्याचे उद्देश मक्तेदारी निर्माण करण्यासाठी, किंमत वाढवण्यासाठी आणि विशेषाधिकारात स्वतःला प्रचंड नफा मिळवण्यासाठी असल्याचे श्वाब यांनी विनोदाने सांगितले आणि या पद्धतीची खिल्ली उडवली. त्यांनी प्रेक्षकांना सांगितले की असे करण्यात ठळक दृष्टी आहे ती अशी की जेव्हा सर्व विस्तारून पाहत आहे तेव्हा या पद्धतीने बाजारपेठ मर्यादित केली जात आहे. स्टीलची किंमत कमी केल्याने विस्तारित बाजारपेठ निर्माण होईल. स्टील अधिक प्रकारे उपयुक्त कसे होईल ते आखता येईल आणि जागतिक बाजाराचा मोठा भाग काबीज करता येईल. खरे तर श्वाब यांना तेव्हा माहीत नव्हते, पण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या आधुनिक तंत्रेचे ते प्रणेते म्हटले पाहिजे. अशा रीतीने युनिव्हर्सिटी क्लबमधील भोजन समारंभ संपला. श्वाब यांनी चितारलेल्या गुलाबी शक्यतांबद्दल विचार करण्यासाठी मॉर्गन घरी गेले. व्ही. आंद्रा कार्गोनी हा स्टीलचा बिझनेस सांभाळण्यासाठी श्वाब पीटर्सबर्गला परतले. तर ग्रे आणि इतर जण पुढच्या हालचालींच्या अपेक्षेत वेळ घालवण्यासाठी त्यांच्या शेअर बातम्यांकडे वळले. यात फार वेळ लागला नाही. श्वाब यांनी केलेली चर्चा पचवण्यासाठी मॉर्गनना साधारण 1 आठवडा लागला. जेव्हा त्यांची स्वतःची खात्री पटली की कोणतेही आर्थिक अपचन होणार नाही, तेव्हा त्यांनी श्वाब यांना आमंत्रण पाठवले. त्यांना तो तरुण नम्र वाटला. श्वाबने सुचवले की मी कार्नेगींनी ज्या वॉल स्ट्रीटशी व्यापार संबंध ठेवायचा नाही असे ठरवले आहे, त्या वॉल स्ट्रीट सम्राटासोबत त्यांच्या कंपनीचा विश्वासू अध्यक्ष प्रेमसंबंध प्रस्थापित करतोय हे मी कार्निगोंना आवडणार नाही. त्या दोघांमधील दुवा मी जॉन डब्ल्यू. गेट्सने असे सुचवले की जर श्वाब कधी फिलाडेल्फियातील बेलव्ह्यू हॉटेलमध्ये यदाकदाचित आलेच तर ते जे. पी. मॉर्गननाही कदाचित नेमके तिथे
येऊ शकतील. मात्र जेव्हा श्वाब आले तेव्हा योगायोगाने मॉर्गन यांच्या न्यूयॉर्क येथील घरी आजारी होते आणि त्या वरिष्ठ गृहस्थांच्या आग्रहाला मान देऊन श्वाब त्या अर्थसम्राटाकडे न्यूयॉर्कला गेले आणि त्यांच्या अभ्यासिकेत त्यांनी स्वतःला सादर केले. आता काही अर्थविषयक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या नाट्याच्या नाट्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अँड्र्यू कार्गोनी सर्व काही ठरवले होते. अगदी श्वाब यांच्यासाठीचा भोजन समारंभ, ते सुप्रसिद्ध भाषण, रविवारी रात्रीची श्वाब आणि अर्थसम्राट यांच्यातील बैठक, हे सर्व प्रसंग त्या धूर्त स्टॉकिश माणसाने घडून आणले होते. पण सत्य पूर्णपणे उलट आहे. जेव्हा श्वाबना करार परिपूर्ण करण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा अँड्र्यू विक्रीबद्दल ऐकण्यासाठी तयार होतील का? विशेषतः अशा समूहाला जो अँड्र्यूच्या मते खालच्या दर्जाचा आहे. याबद्दल श्वाबना अजिबात माहीत नव्हते. पण तरी श्वाब यांनी मॉर्गन यांची भेट घेतली. स्वतःच्या सुरेख हस्ताक्षरात कागदाच्या 6 शीट्सवर सर्व आकडे होते, जे खरोखरीचे मूल्य आणि धातूच्या नवीन अवकाशातील त्यांना तारा वाटणाऱ्या प्रत्येक स्टील कंपन्यांच्या कामात देण्याचा संभाव्य आकडा यांचे प्रतिनिधित्व करणारे आकडे. 4 माणसांनी या आकड्यावर रात्रभर विचार केला. प्रमुख अर्थात मॉर्गन होते. पैशावरच्या त्या दैवी हक्काबद्दल पक्का विश्वास बाळगणारे. त्यांच्याबरोबर उमराव, हुशार आणि सज्जन भागीदार रॉबर्ट बेकेन होते. तिसरे होते जॉन डब्ल्यू गेट्स, ज्यांच्याकडे मॉर्गन सट्टा खेळणारा म्हणून हेटाळणीने बघत असत आणि त्यांचा एक साधन म्हणून वापर करत असत. चौथे होते श्वाब, जिथे हजर असणाऱ्यांमध्ये सर्वात अधिक स्टीलच्या निर्मिती आणि विक्री प्रक्रियेविषयी त्यांना माहिती होती. त्या संपूर्ण मीटिंगमध्ये पिट्सबर्गच्या आकड्याबद्दल अजिबात प्रश्न विचारले गेले नाही. जर श्वाब यांनी सांगितले की अमुक एक कंपनीचे मूल्य अमुक इतके आहे, तर ते तितके धरले गेले. कमी नाही, जास्त नाही. श्वाबनी ते सांगतील त्याच कंपन्यांना एकत्रीकरण घेण्याबद्दल आग्रही होते. त्यांनी अशा कॉर्पोरेशनची कल्पना आखली होती, ज्यामध्ये त्याच प्रकारची दुसरी कंपनी असणार नव्हती. अगदी अशा मित्रांच्या कंपन्याही नाहीत, ज्यांना मॉर्गन यांच्या बळकट खांद्यावर त्यांचे स्वतःचे ओझे टाकायचे होते. अशा रीतीने वॉल स्ट्रीटवरील बड्या माशांनी आपली भुकेली नजर वळवली होती. अशा अनेक कंपन्या श्वाबनी अगदी ठरवून बाजूला ठेवले. जेव्हा पाठ झाली तेव्हा मॉर्गनने आपली पाठ ताणून सरळ केली. आता फक्त एकच प्रश्न राहिला होता. तुम्हाला वाटते की विकण्यासाठी तुम्ही अँड्र्यू कार्नेगींना राजी करू शकाल? मी प्रयत्न करू शकतो, श्वाब म्हणाले. तुम्ही जर त्यांना राजी करू शकाल तर मी ही बाब हातात घेतो, मॉर्गन उत्तरले. ठीक आहे मग, पण कार्नेगी विकतील का? त्यांची मागणी कितीची असेल? श्वाबना $32 लाख वाटले. ते देय रक्कम कोणत्या स्वरूपात स्वीकारतील? सर्वसाधारण वा विशेष शेअर्समध्ये, बँड रूपात की पैसे मध्ये? इतकी प्रचंड रक्कम पैशाच्या रूपात उभारणे कोणाला शक्य नव्हते. जानेवारी फ्रॉस्ट क्रॉकिंग हिट निमित्त वेस्टचेस्टर सेंट अँड्र्यूज साखळीसाठी गोल्फचा खेळ होता. थंडीपासून बचाव म्हणून स्वेटर्समध्ये स्वतःला गुंडाळून अँड्र्यू आणि त्याची चित्तवृत्ती प्रसन्न ठेवण्यासाठी चार्ल्स नेहमीप्रमाणे अखंड बोलत होते. मात्र कार्नेगी कॉटेजमध्ये दोघे बसेपर्यंत बिझनेसचा एक शब्दही उच्चारला गेला नाही. युनिव्हर्सिटी क्लबमध्ये ज्या प्रकारे 80 दशलक्ष मालकांना संमोहित केले गेले होते, त्याच आर्जवाने श्वाब यांनी म्हाताऱ्यांच्या
सामाजिक लहरीचे समाधान करण्यासाठी लाखो लोकांबद्दल आरामदायी निवृत्तीबद्दल लखलखीत आश्वासने दिली. कार्नेगी याला शरण गेले. त्यांनी एका कागदाच्या तुकड्यावर एक आकडा लिहिला, तो श्वाबना दिला आणि म्हणाले, ठीक आहे, इतक्या किमतीला आपण विकू. तो आकडा साधारण $400 मिलियन एवढा होता आणि तो श्वाब यांनी सांगितलेली मूळ $32,000 इतकी लक्षात घेऊन काढण्यात आला होता आणि त्यात $80 मिलियन ही मागच्या 2 वर्षातील भांडवल मूल्य वाढ अधिक करण्यात आली होती. नंतर ट्रान्स अटलांटिक जहाजावर तो स्कॉट गृहस्थ पश्चातापाच्या भावनेने मॉर्गनना म्हणाला, मी तुम्हाला $1,000 मिलियन आणखीन सांगायला हवे होते. तुम्ही जर मागितले असते तर तुम्हाला मिळाले असते. मॉर्गनने त्यांना अगदी उत्साहात सांगितले. अर्थातच यावर प्रचंड वादळ उठले. ब्रिटिश वार्ताहराने तयार केली की स्टील जगातला हा महाकाय एकत्रीकरणाने धक्का बसला आहे. येलचे अध्यक्ष हॅडली यांनी निवेदन केले की ट्रस्ट नियंत्रणाखाली आले नाही तर त्या येत्या 25 वर्षात वॉशिंग्टनमध्ये आपल्याला एक सम्राट दिसेल. मात्र कीन या कार्यक्षम शेअर दलालाने हे नवे शेअर इतक्या उत्साहात दामटायला सुरुवात केली की त्या चमाटात जवळजवळ $600 मिलियन अधिक जिरले गेले. म्हणजे कार्नेगींना त्यांचे अनेक दशलक्ष मिळाले आणि मॉर्गन यांच्या गठबंधनाला त्यांच्या सर्व त्रासाचे $62 मिलियन मिळाले. गेट्स ते गॅरी सर्वांना लाखो डॉलर्स मिळाले. 38 वर्षीय श्वाब यांना त्यांचे बक्षीस मिळाले. त्यांना नवीन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष केले गेले आणि ते 1930 पर्यंत त्या पदावर राहिले. तुम्ही आताच वाचून संपलेल्या मोठ्या बिझनेसची नाट्यपूर्वक पूर्ण कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली कारण ते इच्छा तिच्या शरीर रूपात रूपांतरित होण्याचे अगदी योग्य उदाहरण आहे. मला कल्पना आहे की काही वाचक असा प्रश्न विचारतील, न दिसणाऱ्या इच्छेचे रूपांतर शरीर रूपात कसे काय होऊ शकते? काही निसंशयपणे म्हणतील, तुम्ही काहीच नसण्याचे कशात तरी रूपांतर करू शकत नाही. उत्तर या युनायटेड स्टीलच्या कथेत आहे. ती प्रचंड संस्था एका माणसाच्या मनात निर्माण झाली. ज्या स्टील मिलच्या आर्थिक स्थिरतेच्या बळावर ही योजना आखली गेली, तीही त्याच्या माणसाच्या डोक्यातून. त्यांची श्रद्धा, त्यांची इच्छा, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची चिकाटी हेच युनायटेड स्टेट्स स्टील बनण्यास कामी आले. कॉर्पोरेशन कायद्याने अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी संपादन केलेल्या स्टील मिल्स आणि मेकॅनिकल यंत्रसामुग्री हे प्रसंगोपात ठरले. पण काळजीपूर्वक विश्लेषण केले तर लक्षात येईल की कॉर्पोरेशनने संपादित केलेल्या मालमत्तेचे ठरवलेले मूल्य साधारणपणे $600 दशलक्ष ने वाढलेले होते. हे केवळ एका व्यवस्थापनाच्या खाली त्यांना एकत्र आणण्याच्या व्यवहारातून झाले. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर चार्ल्स एम श्वाब यांची कल्पना आणि त्या श्रद्धेने त्यांनी ती JP मॉर्गन व इतरांना समजावली ती साधारण $600 मिलियन इतक्या नफ्याने विकली गेली. फक्त एका कल्पनेसाठी निश्चितच ही छोटी रक्कम नाही. या व्यवहारातून ज्यांना लाखो डॉलर्सचा नफा मिळवला अशा काहींचे पुढे काय झाले हा आपला आत्ताचा चर्चेचा विषय नाही. या विस्मयकारक यशाचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या सत्तेचा निसंशय पुरावा आहे. कारण या पूर्ण व्यवहाराचा पाया म्हणजे तत्त्वज्ञान आहे. याशिवाय ज्या प्रकारे युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनची भरभराट झाली आणि अमेरिकेतील सर्वात बलवान कंपनी बनली, तिने हजारो लोकांना रोजगार दिला, स्टीलची नवी उपयुक्तता दाखवली, नवीन बाजारपेठ खुली केली आणि येणेकरून
श्वाब यांच्या कल्पनेने $600 मिलियन नफा कमवला. यावरूनही या तत्त्वज्ञानाची व्यवहार्यता जोखली गेली आहे. संपत्तीची सुरुवात विचार स्वरूपात होते. ज्या माणसाच्या विचारांना चालना मिळालेली असते, केवळ त्याच माणसावर रकमेची मर्यादा अवलंबून असते. श्रद्धा ती मर्यादा दूर करते. तुम्ही जेव्हा जीवनाशी कशाहीसाठी सौदा कराल आणि या पद्धतीने तुमची किंमत ठरवाल, तेव्हा ती गोष्ट ध्यानातच ठेवा. हेही लक्षात ठेवा की ज्याने युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन निर्माण केली, तो माणूस त्यावेळी सर्वांना जवळजवळ औपचारिक अपरिचित होता. आपल्या सुप्रसिद्ध कल्पनेला जन्माला घालेपर्यंत तो केवळ अँड्र्यू कार्नेगीचा नोकर होता. त्यानंतर त्याला लगेच सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली. आपण ठरवू त्या व्यतिरिक्त मनाला कोणत्याही मर्यादा नसतात. गरिबी आणि श्रीमंती ही दोन्ही विचारांची अपत्ये आहेत. प्रकरण 3 श्रद्धा येथे संपलेला आहे. धन्यवाद.